तर चेंबूर दुर्घटना प्रकरणाचा अहवाल मान्य नाही, बाळाची किंमत 7 लाख असते का? मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हा सवाल उपस्थित केला। चेंबूर दुर्घटनेचा अहवाल हा निर्लज्जपणाचा कळस, मनसे नेते संदीप देशपांडेंनी ही टीका केली आहे। तर सर्वच स्तरातून या अहवालावर टीका होते। मनसेकडून टीका करण्यात आलेली आहे। स्वतः महापौर रितू तावडे यांनी या अहवालाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजप नेता चित्रा वाघ यांनीही हा अहवाल अमान्य असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया या अहवालावर समोर आलेल्या आहे। हा अहवाल योग्य नाही, अहवाल मान्य नाही अशा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे। बाळाची किंमत 7 लाख असते का असा संतप्त सवाल महापौरांनी उपस्थित केला। महापौर नाही ते एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय। जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल। ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाहीये त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे। पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा, निर्देश देऊन सुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा भूर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काय त्या मातेला न्याय मिळाला अशात असं नाहीये। 2 वर्ष तुमच्याकडे ट्री असे रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही, तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। अशा फुल्ली 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 आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कारवाई केली नाही, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील।